मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज रायवळ आंब्यापासून मोहरीचा आंबा करणार आहोत. त्याच्यासाठी हे प्रथम मी 10 आंबे घेतलेत. हे बघा, हे अर्धवट पिके असे आंबे घेतलेले आहेत. त्याला एकदम पिका घ्यायचा नाही आणि शक्यतो हा आंबा रायवळ असावा. रायवळ आंबा असला की त्याच्यापासून मोहरीचा आंबा छान होतो, म्हणून रायवळ आंबा घ्यायचा असतो. आणि तो आंबा लुचरा असावा, म्हणजे केस असतात थोडे असे, असा तो आंबा असावा. आणि आंबट गोड चवीचा आंबा असावा, म्हणजे त्याचे मोहरीचा आंबा छान होतो. आणि मी तुम्हाला ह्यापूर्वी पण मोहरीचा आंबा दाखवलेला आहे, पण तो जरा वेगळ्या पद्धतीनं दाखवलाय आणि आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहे. कारण काय, आता सगळीकडे छोटं कुटुंब असतं आणि छोट्या कुटुंबात एकदम एकावेळी एक आंबा काढला तर अगदी 2 माणसं असतात, मग तो आपल्याला खपत नाही आंबा. मग प्रत्येक वेळी काढायचा, तो ठेवायचा, असं करावं लागतं. म्हणून मी यावेळी तुम्हाला वेगळ्या प्रकारानं दाखवणार आहे की अगदी घरात एक माणूस असलं तरी सुद्धा आपण तो काढून खाऊ शकतो. अशा प्रकारानं मी तुम्हाला हा मोहरीचा आंबा दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी प्रथम हे 10 आंबे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. आता ते मी उकडवून घेणार आहे. उकडवून ते पाण्यातून काढून ठेवणार आणि मग त्या पाण्यात आपण गूळ घालून ठेवायचा. मग अशी सगळी पुढची कृती आहे ती तुम्हाला सांगते. पण आधी आपण हे आंबे उकळवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅसवर आंबे ठेवते. मी उकडवून घेतले, तर असेच थोडा वेळ राहून देत. नंतर आपण ते पाण्यातून काढून घेणार आहोत आणि त्या पाण्यात मी हा गूळ घेतलाय हा टाकून ठेवणार आहे. नंतर आपण मोहरी वगैरे नंतर घालणार आहोत. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया, त्याचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते. आधी मी हे उतरवून ठेवते. आता त्याचा मसाला करण्यासाठी मी हे अर्धी वाटी तिखट घेतलंय, 2 चमचे हिंग घेतलाय, 2 चमचे मेथी पावडर घेतली आणि 2 चमचे ही हळद घेतली. हा गूळ आहे, ही मोहरी पावडर आहे. आणि आता आपण आधी प्रथम काय करणार आहोत, तर हे तेल गरम करून आपण ह्या सगळ्या पावडरींवर ओतून घेणार आहोत. नेहमी मी तुम्हाला कृती दाखवते, हीच कृती आहे. आता हे मी तेल गरम करून घेते आणि या मसाल्यावर ओतते. आता हा एवढा मी गूळ जो घेतलाय हा जवळजवळ सगळा लागणार आहे, कारण आंबा हा आंबट गोड व्हायला लागतो, त्याचा खार चविष्ट व्हायला लागतो. त्यासाठी उरला तर थोडा उरवेन, पण नाहीतर हा सगळा गूळ मी आता हे आंबे काढून गार होत ठेवणार आहे आणि हे गुळात घालत ठेवणार आहे. त्या पाण्यात गूळ घालून ठेवणार आहे, म्हणजे आपलं बाकीची तयारी होईपर्यंत हे सगळं तयार होईल. करून हे मी तेल ओतून घेते. आता आपण या पाण्यात गूळ घालून ठेवलेला आहे, तो चांगला आपला गूळ विरघळलाय. आता मोहरीची पावडर आपण मिक्सरला फेसून घेणार आहोत. हे मीठ घालून ठेवणार आहे मी याच्यात. साधारण मोठे 2 चमचे मीठ घेतलंय, ते घालून ठेवलंय. तर ही पावडर मी मिक्सरला घुसळून घेणार आहे. मी उकळलेलं पाणी आधी बाजूला करून ठेवलंय, त्यातलं घालतीये आणि ही मी पावडर घुसळून घेते. बापरे, खूप मोहरी चढली आहे. आता आपण ही या पाण्यात घालणार आहोत. असं आपण याचा खार करून घ्यायचा. हा खार, ह्या उकडांब्याचा महत्वाचा विषय खार. खूप मोहरी चढली आहे. आता आपण याच्यात हा मसाला करून ठेवलेला आहे तो घालणार आहोत. तिखट, हळद, हिंग, मेथी हे मी तुम्हाला दाखवलंय, हे आता आपण याच्यात घालणार आहोत. आणि यावेळी मी तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवणार आहे उकडांब्याची. हा मसाला मग मी आज सगळा घालते काढून. आता आपला खार तयार झाला, हा बघा. नंतर तो घट्ट होतो खार. नाकात जातंय चांगलं. तरी सुद्धा मी एकदा थोडं घुसळणार आहे.
तयार झाला. आता मी एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे अशी. आतापर्यंत आपण नेहमी मोहरीचा आंबा करतो तो अखंड टाकतो. यावेळी मी तसं न करता, आता काय होतं, प्रत्येकाच्या घरात माणसं कमी असतात आणि मग तो अख्खा आंबा फोडलेला संपत नाही. म्हणून मी यावेळी तुम्हाला असं करून दाखवणार आहे की म्हणजे आंबा मुरायलाही चांगला आणि खायला घरात पटकन काढता येतो. अशी कापं काढून त्याचा आपण आंबा करणार आहोत. म्हणजे आपल्याला हवा तेवढाच आपण आंबा काढू शकतो. बघा, पूर्वी घरात 10-10 माणसं असायची, त्याच्यामुळे हे बघा असे हा लुचरा आंबा आहे. याला लुचर म्हणतात. म्हणजे केसाळ आंबा, हे असे त्याला केस असतात, त्याला केसाळ आंबा असं म्हणतात. म्हणजे लुचरा आंबा. हे असं टाकलं की आपण केव्हाही आपल्याला हवा तेव्हा, समजा अगदी 1-2च माणसं आपण आहोत तर त्यावेळी तेवढाच आंबा आपण काढू शकतो. नाहीतर आंबा काढायचा आळस होतो, एवढा संपत नाही म्हणून. असं आता मी हे सगळे आंबे कापून घेते. अख्खा एखादा टाकला तरी हरकत नाही, पण ही पद्धत मी यंदा मुद्दामच केलंय की अगदी खरंच खावासा वाटतो पण खपत नाही म्हणून आपण काढत नाही. अशा वेळी असं एखादं फोड जरी काढलं, 2 माणसं असलं तरी आपल्याला ते बास होतं. कारण हल्ली बऱ्याच जणांना पथ्य असतं, खायचं नाही, त्याच्यामुळे ही पद्धत यंदा मी अशी केलेली आहे. आपण हे सगळे कापून घेते मी. उकडांबा खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, आता कसं आपल्याला हवा असेल तेवढ्याच आपण काढू शकतो. एक कापावं एवढं काढलं, गप बसलं. जेवढी माणसं, म्हणजे 2-3 मी याच्यात अख्खे पण घातलेत, पण अख्खा नसला तरी सुद्धा असं आपण काढू शकतो आणि खाऊ शकतो. आता आपण हे बरणीत भरून घेणार आहोत. किती सुंदर कलर आणि किती मस्त झालाय चवीला. तर मोहरी छान चढलेली आहे, एकदम धुसकारा येतोय. हे मी भरून घेते आणि मग तुम्हाला बरणीचा फोटो दाखवते कसा दिसतोय तो. हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, काय काय कृती केली आहे ती एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे. त्याच्यामुळे नक्की करून बघा. आता सीझन आहे आंब्याचा, आता हे आंबे बाजारातही मिळू शकतात. नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी आंब्याची तुमची रेसिपी झाली, ती तुम्हाला जमली का. काही शंका असेल तरी मला विचारा. आता मी भरून घेते. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता हे मी मोहरीचे उकडांबे तुम्हाला करून दाखवले, पण आणखीन तुम्हाला जरी परत माझ्या तोंडून ऐकायचे असले तरी मी ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आंब्याची रेसिपी ऐकवणार आहे. त्याच्यासाठी मी आकाशवाणीची तुम्हाला लिंक देते, ती तुम्ही नक्की बघा, म्हणजे ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल कसं करायचं उकडांबे ते. धन्यवाद.